नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या युगामध्ये पैशाशिवाय काहीही मिळणे अशक्य आहे। प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनतच करत असतो। प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी संपन्नता भरभराटी असावी। तसेच आपल्याला सुद्धा सर्व सुखसोयी मिळवण्यासाठी निश्चितपणे माता लक्ष्मी ही खूपच महत्त्वाची आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये 6 व 8 व 12 व स्थान आणि मंगळ हे कर्ज बाजारासाठी जबाबदार ग्रह आहेत। जेव्हा मंगळ शक्तिशाली नसतो किंवा मंगळ ग्रह अशुभ ग्रहाचे संबंधित असतो, मंगळ 8व्या 6व्या घरात किंवा 12व्या घरामध्ये आणि अस्थिर स्थितीत असतो, तेव्हा एखादी व्यक्ती नेहमीच कर्जबाजारी होत असते। ज्या व्यक्तींवरती कर्ज आहे आणि ते कर्ज काही केल्या संपत नाही, त्या व्यक्तींसाठी काही उपाय आहेत आणि ते उपाय श्रद्धेने भावभक्तीने केले तरच त्याचे फळ मिळत असते। मंगळवारी किंवा मंगळ नक्षत्रात कधीही कर्ज घेऊ नये। एखाद्या वेळेस तुम्हाला कोणत्या तरी कारणामुळे कर्ज घ्यावे लागत असेल तर त्या घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड मंगळवारपासूनच करायला हवी। तसेच बुद्धी या योगामध्ये घेतलेले कर्ज कधीही संपत नसते, त्यामुळे बुद्धी योगामध्ये कधीही कर्ज घेऊ नये, अन्यथा कर्जाची कधीही परतफेड होत नाही। आपली इच्छा असून सुद्धा कर्ज फेडणे आपल्याला शक्य होत नाही। जर आपल्याला शक्य असेल तर आपण मेष किंवा मकर राशीमध्ये कर्ज घ्यावे। जी व्यक्ती मंगळवारी कर्ज घेते ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कधीच कर्ज फेडू शकत नाही। आपण घेतलेले कर्ज लवकर फिटावे यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। मंगळवारच्या दिवशी शिव मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर ओम मुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र, या मंत्राचा जप करतच आपल्याला मसूर अर्पण करायचे आहेत। तसेच शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर साधारण आपल्या उंची एवढा काळा धागा घ्यायचा आहे आणि तो एका नारळावरती गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर आपण नित्य नियमाने जशी पूजा करतो त्यावेळेस त्या नारळाची सुद्धा पूजा करा आणि तो नारळ पूजा झाल्यानंतर जिथे वाहते पाणी आहे त्या पाण्यामध्ये तो आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि आपले दोन्ही हात जोडून देवाकडे प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आपले कर्ज मुक्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी। या एका छोट्याशा उपायामुळे तुम्हाला तुमच्या कर्जापासून मुक्ती होण्यास खूपच मदत मिळते। तसेच जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा नेहमी असावी तर आपल्याला प्रत्येक अमावास्येला संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे आणि स्नान झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये अगरबत्ती धूप लावावी। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुद्धा भरभराटी येते, आपले घर सुद्धा धनधान्याने परिपूर्ण असावे असे आपल्याला नेहमीच वाटत असते आणि असे होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरामध्ये चांदी किंवा सोन्याचे श्रीयंत्र जर बनवलेले असेल तर ते श्रीयंत्र आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापना करायचे आहे। त्याची विधिवतपणे स्थापना करायची आहे आणि दररोज त्याची पूजा अर्चा करायची आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात। आपण खूप प्रयत्न करून सुद्धा काहीही फळ मिळत नाही, तसेच लाख प्रयत्न करून सुद्धा पैसा गोळा करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 4 गुंजाचे बी एका लाल कपड्यांमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। त्यामुळे पैसे येण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात। जर आपल्याला वाटत असेल की नेहमीच आपल्या घरामध्ये धनधान्य आणि संपत्ती तसेच धनसंपत्ती देवीचा आशीर्वाद मिळावा तर त्यासाठी आपल्याला गुरुवारी कच्च्या दुधामध्ये हळद मिसळायची आहे आणि ते मिश्रण घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचे आहे। हा उपाय केल्यामुळे
आपले घर धनधान्याने भरते. आपल्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. लवकरात लवकर कर्जमुक्ती होण्यासाठी कुबेराची मूर्ती देवघरामध्ये ठेवा आणि त्याची नित्यनियमाने पूजा करावी. कुबेर महाराजांना नित्यनियमाने शमीची पाने अर्पण केल्यामुळे कर्जमुक्ती होते. जो व्यक्ती कुबेराची पूजा उपासना करतात त्यांच्यावरती कुबेराची कृपा अपार बरसत असते. जर तुम्ही कर्जामुळे खूपच त्रस्त झालेले असाल तर जगप्रसिद्ध असलेले उज्जैनमधील ऋणमुक्तेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करा. त्यामुळे लवकरात लवकर कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. कर्जमुक्तीसाठी हनुमान मंदिरामध्ये जाऊन श्रद्धेने आणि भक्तीने हनुमान चालिसाचे 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यामुळे कर्जमुक्ती होते. तसेच आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यास मदत होते. आपल्या व्यवसायाला भरभराटी येते.